अमरावती शहरातील पीआर कार्डच्या संबंधित नुकतेच जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनानुसार कपिलवस्तू नगर परिसरातील काही भागात पीआर कार्डचा सर्वे करण्यात आला होता। परिसरातील व इतर परिसरातील अनेक नागरिकांच्या घराचा सर्वे करण्यात आला, परंतु काही ज्येष्ठ नागरिक पीआर कार्डपासून वंचित राहिलेले आहेत, जे मागील अनेक वर्षापासून या परिसरात राहतात, परंतु पीआर कार्डच्या कमतरतेपायी त्यांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे। याकरिता या ज्येष्ठांना न्याय मिळावा यासाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन या बाबीवर त्वरित निर्णय घेऊन वंचितांना न्याय द्यावा, अन्यथा युवा स्वाभिमान पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा सुद्धा यावेळी प्रामुख्याने देण्यात आला। निवेदन देताना स्वाभिमानी हॉकर्स युनियन शहर अध्यक्ष गणेश मारोटकर यांच्यासोबत अनेक युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने कपिलवस्तू नगर येथील जो पीआर कार्डचा सर्वे झाला, त्यामध्ये जे 30-40 वर्षापासून जे लोक तिथे राहत होती ते या सर्वेपासून वंचित राहिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे का हे गुलाबबाबा नगरमध्ये येते, परंतु हे कपिलवस्तू नगरमध्ये 30 वर्षापासून हे लोक तिथे वास्तव्यात आहे पण आहे, तरीसुद्धा त्यांच्या घराचा सर्वे झाला नाही आहे आणि काहीच नाही। व सर्वे होऊनही तात्काळ त्यांना पीआर कार्ड देण्यात यावे। अगर येत्या 5 ते 6 दिवसामध्ये तेथील राहिलेल्या नागरिकांचा अगर सर्वे केला नाही प्रशासनाने, तर आम्ही तीव्र आंदोलन कलेक्टर ऑफिसमध्ये करू व ज्यांचा सर्वे झाला आहे त्यांना तातडीनं पीआर कार्ड देण्यात यावे, हेच आमची